नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला थेरम मध्ये वाढ करायची प्रॉपर्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत. मी पुन्हा तेच सांगायलोय. 2 मिनिटात रिकॅप घेतो. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघितली आणि तशात भरपूर आहे की अँगल्स इन लिनियर पेअरची बेरीज 180 असते. ते आता आहेच, पण पहिली बघितली व्हेन टू लाईन इंटरसेक्ट ईच अदर देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सेकंड चॅप्टर मध्ये आपण 3 टेस्ट आणि त्याचे कॉन्व्हर्स बघितले. पुन्हा सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री बघितला. आत्ताच्या ह्या चॅप्टर मध्ये बघितलं की एक्सटेरियर अँगलचं माप त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा बेस जेवढं असतं त्याला रिमोट इंटेरियर अँगल थेरम बघितला. त्याची अजून एक प्रॉपर्टी बघितली की एक्सटेरियर अँगलचं माप त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा मोठं असतं, ग्रेटर असतं. त्याच्या पुढे जाऊन आता आयसोसेलेस ट्रायंगल वर आपण 2 थेरम बघितले, त्याचा कॉन्व्हर्स बघितला. हे याच्यामुळे रिकॅप करायला हे सगळं डोक्यात ठेवायचं आहे. हे कामाला येणार, एखादं गणित नाही आलं तरी चालेल, पण हे जे कन्सेप्ट आहे ते नीट ऐकायचे. मोठा चॅप्टर आहे, नुसतं वहीत भरून उपयोगाचं नाही. आणि मी जे सांगतो तोच होमवर्क करायचा आहे ह्या चॅप्टरसाठी, कारण हा खूप व्यापक आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ते तरी करा. काही विद्यार्थी म्हणले होमवर्क टाकत चला, तर मुद्दा म्हणजे टाकले नाही तर की ह्या चॅप्टर मध्ये हेच मोठं काम म्हणून टाकलं नाही. टाकायला भरपूर गणित आहेत, याचे एमसीक्यू आहेत, ते नीट करा. पुन्हा आम्ही देईन ते, आणि इंटरेस्ट असेल त्यांनी करायला हरकत नाही. आता आज आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम बघायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. त्याचे 2 पार्ट आहेत, 2 थेरम आहेत, कॉन्व्हर्स आहेत एकमेकाच्या. मी इथं बोर्डावर घेतले, तो कन्सेप्ट नीट समजून सांगणार आहे, त्याची प्रूफ देत बसणार नाही. आपण अजून एक थेरम बघितला होता, 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम बघितला. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम बघितला. आणि परपेंडिक्युलर ड्रॉन टू हायपोटेन्युअस तो सुद्धा बघितला आपण. त्याच्या प्रूफ घेतल्या नव्हत्या, द्यायला काय भरपूर प्रूफ आहेत, पण महत्वाचीच घेतली होती मी आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आणि रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आणि मागच्या चॅप्टर मध्ये सगळ्यात म्हणून एक परीक्षेला फक्त एक येणार आहे, म्हणून घ्यायला किती घेतलं काय उपयोग. पण प्रॉपर्ट्या म्हणून याच्यावर प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे. आणि हे कधीही अचानक कामाला येतात. 10 स्टँडर्ड पर्यंत लक्षात घ्या. याच्याकडे दुर्लक्ष करू नका. दररोज त्याच रिपीट गोष्टी सांगतो. डोक्यात बसतंय का बघा. 9वीतून 10वीत तुम्ही जाणारच आहे, कसं जायचंय ते तुम्ही ठरवा. तसंच जायचंय का कोर, तर त्याला त्रास तुम्हाला 100% 10वी लावणार आहे. त्यापेक्षा थोडा अभ्यास जर केला, बेसिक गोष्टी तरी माहीत असल्या तर त्याचा त्रास कमी होणार आहे. पण आपण ते शिकायचंय का नाही शिकायचंय हे प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी परत अवलंबून आहे. त्या दृष्टीने काळजी घ्या. तुम्हाला 10वी 10 स्टँडर्ड मध्ये जायचंय, मग परीक्षा कशा होतील, 2 महिन्यात गुंडाळलं जाईल, 3 महिन्यात काय होईल आता काही सांगता येत नाही. तर त्या दृष्टीने परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणायला पार्ट 1 पार्ट 2. अगोदर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट म्हणजे काय मी सांगतो. तुम्ही केलेलं आहे 6 स्टँडर्ड पासून काय एक सेगमेंट काढत होतात, निम्म्यापेक्षा जास्त अंतर वर एक चाप मारत होतात, खाली एक चाप मारत. आठवत आहे का बाबा. आपण बघितले बी वर लोखंडी टोक ठेवतो, इथे एक चाप मारतो, इथे एक चाप मारतो आणि मग ते जोडत होतो. म्हणून तो एबी चा लंब आहे आणि दुभाजक सुद्धा आहे, म्हणून एम मध्ये डिवाइड करतो. याला लाईन एल म्हणू शकतो. लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक एबी. म्हणाले लाईन एबी नाही, जागेत का बघा. सेक एबी मन लावून बघायचं, नाही तर आमचा व्हिडिओ बघण्याची पद्धतच इंटरनॅशनल आहे. नुसता लावायचा, इकडं तिकडं गप्पा मारत बघायचं. झालं का झाला, बघितला. कोणी बघायला तयार नाही, आई वडील बघत नाही. करत असलं तर कर अभ्यास, आपल्यावर अवलंबून आहे. हा सेक एबी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे तो लंबही आहे आणि त्या सेगमेंटला नुसता परपेंडिक्युलर वेगळा, मीडियन वेगळी. इथं परपेंडिक्युलर बाय लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक एबी. याचं कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे, 8 स्टँडर्डला झालंय. त्याच्या अगोदर सुद्धा आपण केलेलं आहे बऱ्याच वेळा. एखाद्या सेगमेंटचा लंबदुभाजक, त्याच्याविषयी थेरम काय म्हणतो तो नीट बघा. इथे दिला एव्हरी पॉइंट्स ऑन. तो कन्सेप्ट नीट समजून घ्या, अचानक कामाला येणार आहे तो आमच्या डोक्यात फार. म्हणून याची प्रूफ काही देत बसणार नाही. प्रूफ खूप सिंपल आहे. जर तुम्हाला बघायचे असेल तर टेक्स्ट बुक मध्ये आहे. फक्त तो कन्सेप्ट काय, वेळ पडल्यानंतर हा कन्सेप्ट त्या वेळेस तुम्हाला वापरता आला पाहिजे. तो हा असा कन्सेप्ट याचा यूज आहे.
ह्या थेरमचे यूज आहेत लक्षात घ्या. मग काय म्हणतो स्टेटमेंट बघा, पहिले दोन पार्ट आहेत एकमेकाचे कॉन्व्हर्स आहेत. पार्ट 1 काय आहे, एव्हरी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट. म्हणजे काय, समज लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी ऍट पॉइंट एम. एम मध्ये ती लंब दुभाजक आहे लक्षात घ्या. लाईन एल इज परपेंडिक्युलर सेगमेंटची. मग या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कोणताही बिंदू, एनी पॉइंट, एव्हरी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर, तो त्या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स असतो असं म्हणतात. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर गिवन काय पार्ट आहे, गिवन पार्ट काय, लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB. ही परपेंडिक्युलर पॉइंट P इज ऑन एनी पॉइंट, P इज एनी पॉइंट ऑन लाईन एल. हा P एनी तो या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून समान अंतरावर काय प्रूव्ह करायचंय, AP इक्वल टू PB. तुम्हाला एकच नाही, इथे घेतला एखादा पॉइंट, हा सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर, Q घेतला तर AQ इक्वल टू कोण होईल, QB. एखादा S घेतला इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा पॉइंट, ही नंबर ऑफ पॉइंट आहेत लक्षात घ्या, तो याच्या एंड पॉइंट पासून कसा असतो, इक्विडिस्टन्स असतो. कंडिशन काय, लाईन एल त्याची परपेंडिक्युलर बाय. इतकं सिंपल. अशी कंडिशन आली तुम्हाला म्हणता आलं पाहिजे PA इक्वल टू PB. याला पार्ट 1 म्हणायचं. कॉन्व्हर्सली दुसरा पार्ट असाच आहे काय, एनी पॉइंट याचा कॉन्व्हर्स आहे, एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट ऑफ एनी सेगमेंट. एखादा बिंदू बघा, मी तर दाखवतो मुद्दाम तुम्हाला, एखाद्या सेगमेंट पासून समान अंतरावर असेल. फॉर एक्झाम्पल आपण इथं P नाव घेऊ, इथं सुद्धा P नाव घेऊन टाकू. P इक्वल टू P, हा P बिंदू आहे आणि AB पासून समान अंतरावर असेल, हे अंतर आहे तर P बिंदू नक्कीच AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो लक्षात घ्या. तेच म्हणायचंय, पॉइंट P इज एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट ऑफ सेग AB. इथं फिगर म्हणता क्लिअर करत असतो. दॅट इज PA इक्वल टू PB. जर असेल तर P बिंदू नक्कीच काय असतो, त्या AB च्या P इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. म्हणजे इट लाईज ऑन लाईन L. लाईन L वर असतो लक्षात घ्यायचं. उलट इथं काय, हा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर तर AP अंतर आणि PB अंतर सारखं असतं, AS अंतर आणि SB अंतर सारखं असतं, AQ आणि QB सारखं. च्या उलट जर AP अंतर आणि PB अंतर जर सारखं असेल तर नक्कीच समजायचं हा P बिंदू AB च्या कुठे आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. एवढंच तुम्ही लिहायचंय. असेच अँगल बायसेक्टरचे दोन पार्ट आहेत. अचानक कुठंतरी एखाद्या कामाला येतात लक्षात घ्या, 10 स्टँडर्ड पर्यंत 9 स्टँडर्ड मध्ये, तर आपल्या ते हाताखालून जाणं गरजेचे आहेत. एक्झाम मध्ये याची प्रूफ आतापर्यंत कधी विचारली गेलेली नाही. टोटल 4 चॅप्टर मधून एक नाही तर 2 थेरम विचारले जातात लक्षात घ्या. त्यामुळे नुसतं टोटल थेरमची भरती नको आणि आपल्याला टेन्शन यायला लागतं, अरे 12 थेरम आहेत, 14 कधी पाठ करायचे. जे मी महत्वाचे सांगितले तेवढेच करा. तोच होमवर्क आहे. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम फक्त एका विद्यार्थ्यांनी होमवर्क म्हणून करून टाकलाय, बाकी होमवर्क कुणी करायला तयार नाही. ते तुमची मर्जी. व्हिडिओ बघतात ते तरी समाधान आहे, ते मात्र बघतात बरेच जण. असे 2 पार्ट बघायचे अँगल बायसेक्टर थेरमचे 2 आहेत. याच्या उलटच आहे. इथं पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या की AB चा लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्याच्यावरचा कोणता बिंदू एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स असतो. च्या उलट एखादा बिंदू या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स असेल तर तो बिंदू त्या AB चा जो कोणी परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल त्याच्यावर असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरच असतो. म्हणजेच P हा बिंदू लाईन ऑन लाईन L, लाईन L इज त्याची नक्कीच ती कोण असेल त्याची परपेंडिक्युलर बायसेक्टर असली पाहिजे. या 2 कन्सेप्ट थोडेसे नीट समजून घ्या. अचानक कधी कामाला येऊ शकतो, ते लक्षात ठेवायचे, विसरायचे नाही. याच्यानंतर आपण अँगल बायसेक्टरचे 2 थेरम आपण बघूया. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम प्रमाणे 2 अँगल बायसेक्टर सेम तसेच आहेत, फक्त कन्सिडर. अँगल बायसेक्टर म्हणजे तुम्ही शिकलात अँगल बायसेक्टर कसा काढायचा आहे. तुम्ही प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन केलं की अँगल काढत होता, इथं लोखंडी टोक इथं चाप मारलं, इथं ठेवून इथे एक चाप मारली, इथून इथे एक मारलं, याच्यातून एक अँगल बायसेक्टर तुम्ही काढलेला आहे. ओके, माहिती आहे की एक अँगल काढायचा, निम्मा निम्मा करायचा, याला इथे एक चाप मारायचा,
इथं ठेवून पुन्हा इथं लोखंडी टोक ठेवून इथे चाप मार, इथं लोखंडी टोक ठेवून इथे चाप मारायचं आणि हा काय म्हणजे हा निम्मा करतो. याच्या संबंधी सुद्धा दोन थेरम आहेत, नीट बघा. दोन पार्ट आहेत, हे कामाला येणार आहेत, कधी मधी कामाला येऊ शकतात. म्हणून तुम्हाला म्हणलं काय म्हणतो, एव्हरी जसं परपेंडिक्युलर बायसेक्टरचे तसेच येतात. एव्हरी पॉइंट ऑन बायसेक्टर ऑफ अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल. कोण दुभाजक इथं बघा, इन ट्रायंगल इन अँगल पी क्यू आर रे क्युरियस इज अँगल बायसेक्टर. याच्यावरचा कोणताही बिंदू घ्या, इथे ए घेतलाय मी, तो ह्या रेप पासून इक्विडिस्टन्स असतो. आता इथे एक गोष्ट महत्वाची पाहिजे की हे इक्विडिस्टन्स म्हणजे एखादा बिंदू एखाद्या रेषेपासूनचं कोणतं अंतर घ्यायचं, जे परपेंडिक्युलर हे अंतर करायचं का हे अंतर करायचं का हे धरायचं. तर लक्षात घ्या इथं ओ ए हा बिंदू, ह्या लाईन पासून इक्विडिस्टन्स अंतर कोणतं धरायचं, जे परपेंडिक्युलर अंतर असतं ते इक्विडिस्टन्स असतं. नाही तर हे लाईन एल आहे, तो ओ ए अंतर बी आणि सी अंतर, त्यातलं कोणतं अंतर ह्या ओ पासून लाईन एलचं अंतर, तर ते ओबी अंतर आहे, कारण ते परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं असतं. नाही तर बरेच जण म्हणतात सर इथे एक घेतला आणि एक इथं असा इकडे घेतला तर इक्विडिस्टन्स कुठं व्हायले. म्हणून त्यांनी कंडिशन टाकली से ए बी परपेंडिक्युलर टू क्यू पी. कारण एखाद्या बिंदूचं एखाद्या रेषेपासून किंवा रेपासूनचं अंतर हे परपेंडिक्युलर असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही कुठेही बिंदू घेता आणि इकडला एक घेता इकडे कुठे घेता म्हणून कुठे इक्विडिस्टन्स व्हायचं, तर ते अंतर त्यांनी ए बी परपेंडिक्युलर टू क्यू पी आणि AC परपेंडिक्युलर टू क्यू आर. अंतर एखाद्या बिंदूचं रेषेपासूनचं अंतर हे कधी परपेंडिक्युलर असतं, हे डोक्यात नीट ठेवा. नाही तर आपल्या डोक्यात काही येतं विचार, कारण आपल्याला प्रश्न भरपूर निर्माण होतात. तुम्ही म्हणता सर एखादा हा अँगल बायसेक्टर आहे आणि हा याच्यावरचा इथे बिंदू घेतला मी, मग हे अंतर याचं आणि हे अंतर कुठं सारखं नाही होणार आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, लक्षात घ्या. म्हणून ही अजून एखादा बिंदू घेतला इथं, समज मी ए च्या ऐवजी कोणता घेतला बी घेऊ किंवा बी घेऊ तिथं, तर हे अंतर आणि हे अंतर सारखं असतं. पण हे अंतर कधी, हे सुद्धा लंब अंतर असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या 90चा अँगल तयार झाला पाहिजे. कोणताही बिंदू घ्या रे क्यू एस इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. पॉइंट ए इज एनी पॉइंट ऑन रे क्यू एस, ए बी परपेंडिक्युलर टू क्यू पी आणि AC परपेंडिक्युलर, देन ए बी इक्वल टू हे अंतर आणि हे अंतर सारखं असतं. लक्षात घ्या हे अंतर आणि हे अंतर सारखं. अजून इथे घेतलं एखादं तर हे अंतर, पण इथं 90चा अँगल होणं जाईल. हे अंतर ह्या याच्यावरचा कोणताही बिंदू घ्या अँगल बायसेक्टर, तो ह्या भुजापासून समदूर असतो, पण ते अंतर हे परपेंडिक्युलर असतं. या थेरमचा अर्थ एवढंच लक्षात घ्या. याच्या उलट तर एखादा बिंदू एखाद्या कोणाच्या इंटिरियर मध्ये असेल आणि तो जर समान त्या भुजापासून समान अंतरावर असेल, समान अंतर म्हणलं तरी पुन्हा परपेंडिक्युलरच अंतर असेल, तर तो नक्की तो बिंदू नक्की त्याच्या अँगल बायसेक्टर, इथं अँगल बायसेक्टर दाखवले मी, इथं दाखवले नाही, तिथं प्रूव्ह करायचं मला, तर तो पी किंवा एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल इज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल. जर एखादा बिंदू एखाद्या कोणाच्या भुजापासून समदूर असेल, इक्विडिस्टन्स असेल, तर तो बिंदू नक्की त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. एक्झॅक्टली याच्या फॉर्मच आहे. हे काय म्हणतो, जर कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू त्यांच्या भुजापासून कोणाच्या भुजापासून इक्विडिस्टन्स असतो, कोणाच्या भुजापासून इक्विडिस्टन्स आहे म्हणजे तो परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्षात घ्या इथं उलट आहे त्याचं. जर एखादा बिंदू AB इक्वल टू AC असेल, AB इक्वल टू AC असेल आणि AC कंडिशन महत्वाची, AC परपेंडिक्युलर टू QR, AB परपेंडिक्युलर टू QP, तर A बिंदू, तर हे अंतर तर नक्कीच A बिंदू हा QD च्या परपेंडिक्युलर वर असेल. याचा अर्थ हा कोण हा कोण काय असेल, एकरूप असेल. रे QA इज बायसेक्टर ऑफ अँगल PQR. रे QA म्हणा किंवा रे QD म्हणा काय फरक पडत नाही. दॅट इज अँगल BQA कॉन्ग्रुएंट टू CQA किंवा अँगल PQD कॉन्ग्रुएंट टू RQD. डिफरंट नेम ऑफ अँगल. दोन्ही मधलं एक्झॅक्ट अंतर मागच्या सारखंच आहे, नीट लक्षात घ्या. जर अँगल बायसेक्टर असेल तर अँगल बायसेक्टर वरचा कोणताही बिंदू त्याच्या भुजापासून समदूर असतो. उलट एखादा बिंदू कोणाच्या अंतर्भागात असेल, इंटिरियर ऑफ अँगल पी, आणि तो जर AB अंतर आणि AC अंतर जर सारखा असेल, तर तो बिंदू नक्कीच PQR च्या कोन दुभाजकावर असतो.
हे 4 पार्ट नीट लक्षात घ्या. ते 2 आणि हे 2 एवढंच. याचं कुठं कुठं थोडं थोडं काम आहे. एखाद्याच अचानक तुम्हाला लागणार आहे म्हणून आपल्या मेमरीमध्ये ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्या नोटबुकवर व्यवस्थित घेऊन घ्या. नीट लक्षात घ्या. तुमची टेक्स्टबुक राहू द्यायची आपल्याजवळ. नीट ती फॉलो करा. आता मात्र ह्या सगळ्या इक्वॅलिटीज बघितल्या आपण. 2 अंतर सारखं असेल तर किंवा आयसोसेलेस ट्रायंगल इक्वॅलिटीज होती. आता इनइक्वॅलिटी बघायची. जर 2 बाजू सारख्या नसतील तर त्याच्यावरचा एक थेरम आपण बघणार आहे इनइक्वॅलिटीवरचा. आपण तो बहुत लक्षात घ्या. ओके. प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल आपण समानते बाबतीत बघितले. म्हणजे आता आपण आयसोसेलेस ट्रायंगल संबंधित बघितलं. तसंच इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी बघितली की एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात. एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे बाजू जर एकरूप असतील तर त्या संबंधीचे समोरचे कोन सुद्धा एकरूप असतात. कोन एकरूप असतील तर त्या संबंधीच्या बाजू. आता जर बाजूचे एकरूप नसतील तो स्केलर ट्रायंगल असा. कोणत्या 2 बाजू एकरूप नसतील तर त्याला काय म्हणतात आपण स्केलर ट्रायंगल. अनइक्वल असतात ज्या ट्रायंगलच्या कोणत्या 2 बाजू एकरूप नसतात त्याला आपण स्केलर ट्रायंगल म्हणतो. असा असेल म्हणजे एक कोणीतरी मोठी असेल एक कोणीतरी लहान असेल त्यामध्ये इनइक्वॅलिटीज म्हणायचं. त्याच्या संबंधी सुद्धा काही आपल्याला बघायचे. त्यातला पहिला थेरम काय म्हणतो बघा. इफ 2 साइड्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल. आपण इफ 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इक्वल असताना कंडिशन बघितली. नीट समजून घ्या. काहीच अवघड नाही, सोपं आहे. If 2 sides of triangle are unequal, शब्द नीट बघा. इक्वल असताना काय होतं. Then angle opposite to greater side is greater than angle opposite to smaller side. जर मराठी सांगतो जर एखाद्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप नसतील तर मोठ्या बाजू समोरील कोन मोठा असतो. याचाच अर्थ लहान बाजू समोरील कोन लहान असतो. इथं तसंच आहे. मग गिवन काय होईल. मी इथं गिवन देतो. इन ट्रायंगल एक्स वाय झेड आपल्याला कोणती बाजू मोठी दिसती. एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय. हे कन्स्ट्रक्शन आहे. डॉटेड आहे ते कन्स्ट्रक्शन आहे. मी नंतर सांगतो. इन ट्रायंगल एक्स वाय झेड एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय. इक्वल असतं तर एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय. लक्षात घ्या ही एक्स झेड मोठी बाजू आहे आणि लहान आहे. जर मोठ्या बाजू समोरील कोन टू प्रूव्ह काय करायचंय त्याच्या समोरचा कोणता होईल. टू प्रूव्ह मुद्दाम पूर्ण नाव घेतो. याच्या समोरचा वाय होईल. वायचं पूर्ण नाव घेतो. अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. एक्स झेड वाय म्हणजेच अँगल वाय इज ग्रेटर दॅन अँगल झेड. पूर्ण नाव मुद्दाम घेतले. जर ही बाजू मोठी होण्याच्या समोरचा बाजू मोठी असते. आपण आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये बघितलं. जर ह्या दोन्ही बाजू कॉन्ग्रुएंट असतील त्याच्या समोरचा हा कोन आणि हा कोन एकरूप. याला इक्वॅलिटी म्हणलं होतं आपण, समानता. आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये ह्या 2 बाजू एकरूप होत्या याच्या समोरचे कोन बाजू एकरूप म्हणून कोन एकरूप. इथं मात्र खूप बाजू मोठी आहे. इनइक्वॅलिटी स्टेटमेंट नीट बघा. इफ 2 साइड्स ऑफ याच्या कॉर्नर सुद्धा बघायचं आहे आपल्याला. जर 2 बाजू समोर आपण याचे दोन्ही कॉर्नर्स बघितले होते आपण की जर कोन एकरूप असतील तर त्यांच्या बाजू एकरूप असते. आता इथं सुद्धा 2 गोष्टी बघायच्या. जर एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय याच्या समोरचा अँगल कोणता होईल. वाय इज ग्रेटर. वायचं पूर्ण नाव काय एक्स वाय झेड. हे डॉटेड मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन दाखवले नंतर सांगतो ते काय. ते सध्या विचारात नाही घेतलं तरी असं केलं तरी चालेल. ह्या ट्रायंगल मध्ये नीट बघा. नंतर बघू ह्या रेषेने तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत थोडं गोंधळ होईल की एका ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये एक्स झेड बाजू मोठी कोणापेक्षा एक्स वाय पेक्षा. मोठ्या बाजू समोरचा कोन कोणता आहे. हा मोठा होईल. वाय इज ग्रेटर दॅन झेड. याच्या उलट जर अँगल मोठा असेल तर ते समोरच्या बाजू याचा कॉन्व्हर्स आहे आपल्याला बघायचं. नंतर बघू एक्स वाय झेड कन्स्ट्रक्शन काय केले बघा की टेक पॉइंट पी कन्स्ट्रक्शन बघा. टेक पॉइंट पी
take point P on seg xz such that कसा घेतलाय xy equal to xp and join काय जोडलं join y चे मी ह्या x z असा बिंदू घेतला की ज्याचं अंतर xy असेल आणि मोठी बाजू आहे कुठेतरी असा एक बिंदू असेल की त्याचं अंतर xy एवढं असेल आणि मी हे जोडून घेतलं लक्षात join yp take point p on xz कारण xz हे अंतर xy पेक्षा मोठे आहे मग p बिंदू असा आहे की याच्या एवढं अंतर असेल हे 5 असेल तर हे सुद्धा 5 आहे हे अंतर किती 7 असू शकतं आणि जोडलं काय yz त्याच्यामुळे हे अंतर मी सारखं दाखवलं कन्स्ट्रक्शन मध्ये लक्षात घ्या हे अंतर सारखं xp पर्यंत xy equal to yp आता लक्ष देऊ दे प्रूफ नीट बघा समजून घ्या थोडीशी लॉजिक तर्क करायला लागणारी प्रूफ आहे तर्क आपल्याला लॉजिकली प्रूफ करायची थोडीशी विचार करायला लावणारी प्रूफ आहे पण सिंपल आहे लक्ष द्या एक्झाम मध्ये 3 मार्काला एखाद्याच विचारले जाऊ शकते म्हणून मुद्दाम घेले की इन ट्रायंगल XYP कोणता ट्रायंगल बघितला बघा XYP XY equal to XP बाय कंस्ट्रक्शन बघा कंस्ट्रक्शन मध्ये आपण हे म्हणजेच हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला मान्य म्हणजेच हा कोन आणि हा कोन एकरूप असतात कारण आपण बघितलं ज्या ट्रायंगलच्या दोन बाजू एकरूप असतात मी XYZ म्हणत नाही मी XYP म्हणतोय लक्षात घ्या त्याच्यामुळे हे आणि हे अंतर आपण कंस्ट्रक्शन मध्ये ते सारखं दाखवलंय P घेतलाय म्हणजेच हा कोन देअरफॉर अँगल XYP देअरफॉर अँगल XYP is equal to angle XPY angle opposite to congruent sides रिझन काय झालं एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात आयसोसेलेस ट्रायंगल थेरम दिलं तरी चालतंय पुन्हा सांगतो XY equal to XPY कंस्ट्रक्शन आपण केले आणि म्हणायची बेस अँगल कॉन्ग्रुएंट कोणता XYP कॉन्ग्रुएंट टू XPY हा ना एकरूप झाला त्याला एक नाव द्यायला हरकत नाही इक्वेशन 1 त्याचं काम आहे नाव मी काय म्हणतो अँगल XPY अँगल XPY is the exterior angle नीट बघा कोणता अँगल म्हणतात exterior angle of triangle YP छेद मी काय म्हणतो अँगल XPY अँगल हा बाह्य कोन आहे कोणाचा ट्रायंगल YPZ चा बाह्य कोन आहे आणि याच्या संबंधी एक प्रॉपर्टी बघितली की रिमोट इंटिरियर अँगलची बघितली ना एक्सटेरियर अँगल थेरम बघितलं ह्याचं माप याच्यापेक्षा त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा मोठा असतं लक्षात घ्या मी पुन्हा बघा XPY अँगल XPY is the exterior angle of triangle YPZ म्हणून याचं माप ह्या दोन्ही कोणापेक्षा मोठा असतं हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे therefore angle XPY is greater than angle Z कंसात लिहून आपण एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी एक्सटेरियर झाली आपली थेरम म्हणा प्रॉपर्टी म्हणा काय म्हणायचं XPY हा याच्यापेक्षा मोठा आहे आता लॉजिक लावायचंय मला सांगा हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हा सुद्धा याच्यापेक्षा मोठा असेल का हे सारखेच आहे उदाहरणार्थ हा जर 50 असेल तर हा सुद्धा किती 50 हा याच्यापेक्षा मोठा आहे याचा अर्थ हा सुद्धा त्याच्यापेक्षा मोठा असेल दॅट इज देअरफोर असं सुद्धा म्हणू शकतात XYP is greater than angle Z from 1 कारण ते दोघं सारखेच आहेत साधी गोष्ट आहे हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हा अँगल सुद्धा याच्यापेक्षा मोठा असेल मी तुम्हाला समजण्यासाठी 50 दिले तुम्ही लिहित जाऊ नका कारण आत्ताच आपण एक मध्ये सांगितलं हे अँगल आणि हे अँगल कॉन्ग्रुएंट आहे हा याचा एक्सटेरियर अँगल आहे एक्सटेरियर अँगल त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा मोठा असतो थेरम प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल आपण लॉजिकली वापरतो प्रॉपर्टीच्या आधारावरच करतो गप्पा मारायला जमत नाही आधार घेतल्याशिवाय प्रत्येक स्टेप येता येत नाही जॉमेट्री मध्ये ओके
म्हणून मी म्हणत असतो ज्याला चांगली जॉमेट्री आली तो चांगला वकील होऊ शकतो. कारण आर्ग्युमेंट करत असताना ते लॉजिकली ट्रू असावे लागते, तर्कसंगत असावे लागतात, लक्षात घ्या. म्हणून आपण त्या पद्धतीनेच ती करणं गरजेचं आहे. गप्पा मारायला जमत नाही, निबंध लिहायचं नाही. माझी आवडता खेळाडू मारल्या गप्पा, स्वप्नात आला, असं आलं तसं. इथं जमत नाही गप्पा मारायला, इथं रिझनिंग लिहावं लागतं. लक्षात घ्या, रिझनिंग महत्वाचं आहे. वाय त्याचा रिझन फ्रॉम वन काय म्हणतो, हे दोघं कॉन्फिडंट आहे. आता लक्षात घ्या, हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे. आता थोडा अजून तर्क करायचा आहे, एवढाच कोण याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यात जर अजून हा ऍड केला, कोणता अँगल पी वाय जर ऍड केला, अजून मोठा होईल का नाही? सांगतो उदाहरण, हा 50 असेल तर हा सुद्धा 50 आहे, म्हणजे हा नक्कीच कमी, हा 49 असू शकतो, असं गृहीत धरू उदाहरण. आणि याच्यात जर हा कोण किती का 10 ऍड केला तर पहिलाच मोठा आहे, आणि त्याच्यात हा कोण ऍड केला तर अजून मोठा होईल का नाही? साधी गोष्ट आहे. देअरफॉर अँगल एक्स वाय पी, therefore angle XYP plus angle PYZ is greater than angle Z. साधी गोष्ट आहे. दोन भाऊ आहेत A आणि B. A कडे 50 रुपये, B कडे 40 रुपये. पहिलेच पैसे याच्यापेक्षा जास्त आहेत, लक्षात घ्या. A कडे आणि त्याच्या मामाने त्याला अजून 10 रुपये दिले, तर याचे 60 झाले, म्हणजे अजून जास्तच झाले का नाही? तसंच आहे इथं, की हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे, हे दोन्ही सारखे, म्हणजे हा सुद्धा याच्यापेक्षा मोठा आहे, आणि याच्यात अजून ऍड झाला अँगल म्हणजे अजून मोठा होईल. म्हणजेच दोन्ही अँगलची बेरीज केली तर अँगल एक्स वाय झेड होईल. कोणता होईल अँगल? एक्स वाय झेड. दोन्ही अँगलचं ऍडिशन केलं, एक्स वाय पी प्लस अँगल पी वाय झेड, म्हणजे अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल झेड. झेडचं पूर्ण नाव काय? दॅट इज अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल झेड. म्हणजेच कोणता? पूर्ण झेड म्हणजे एक्स झेड वाय, एक्स झेड वाय. एवढी सिंपल प्रूफ आहे, लक्षात घ्या. हेच प्रूफ करायचं का बघा. दॅट इज झेडचं डिफरंट नेम ऑफ अँगल. नुसतं झेड म्हणलं तरी चालतं, कारण तो संदिग्ध नाही. मी झेडलाच लिहिलं एक्स झेड वाय, काही फरक पडत नाही. ओके, इतकी सिंपल प्रूफ आहे. काय केले बघा, काय काय वापरले आपण? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वापरला, ह्याच चॅप्टर मधली प्रॉपर्टी, एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी वापरली ह्याच अँगल मध्ये. आता ही प्रॉपर्टी झाली, ही सुद्धा आपल्याला पुन्हा कामाला येणार आहे, विसरायची नाही. एक्झॅक्टली आता कॉन्व्हर्स बघायचा आपल्याला, त्याची ऍक्टिव्हिटी आहे. मी ती प्रूफ घेत बसणार नाही, फक्त तो थेरम गिवन अँड टू प्रूफ देणार आहे. तर ती एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहे. जर कोण एकरूप नसतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. इथं दोन बाजू एकरूप नसतील तर मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो. याचा दुसरा अर्थ लहान बाजूसमोरील कोण लहान असतो. कसंही म्हणलं तरी कोणी एकच आहे. इंटरेस्टिंग आहे, लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, एक्झॅक्टली याच्या कॉन्व्हर्स आपण बघूया. आता एक्झॅक्टली त्याचा कॉन्व्हर्स म्हणलं तरी चालेल घ्यायचा ह्या थेरमचा. बघा आता मी बदललाय, इफ टू अँगल्स, साइड होतं तिथे शब्द अँगल वापरलाय, तिथे अँगल शब्द वापरलाय. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल, जर एखाद्या त्रिकोणाचे दोन कोन जर एकरूप नसतील तर देन साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर दॅन साइड अपोजिट टू स्मॉलर. साइड अपोजिट टू स्मॉलर इज स्मॉलर टू स्मॉलर अँगल. म्हणजे काय? गिवन पार्टीची प्रूफ देत नसणार नाही, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता. थोडा इनडायरेक्ट प्रूफ आहे, थोडीशी आवश्यकता नाही. इन ट्रायंगल ABC अँगल B इज ग्रेटर दॅन अँगल C. B जर C पेक्षा मोठा असेल, जर B इक्वल टू C असेल तो आयसोसेलेस ट्रायंगल तयार झाला असता. इथं B हा C पेक्षा मोठा आहे. टू टू पार्ट काय? तर मोठ्या बाजूसमोरील मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. AC इज ग्रेटर दॅन AB. लक्षात घ्या, इतकं सिंपल आहे. थोडक्यात काय? मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो, लहान बाजूसमोरील कोण लहान असतो. याच्या उलट मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते, लहान कोणासमोरील बाजू लहान असते. दोन थेरम नीट समजले पाहिजेत. फक्त याची आपण गिवन अँड टू प्रूफ पार्ट बघितलाय, एवढंच लक्षात घ्या. मी जेवढं गेलो तेच बघा. मी प्रूफ कोणकोणते घ्यायचं या चॅप्टर मध्ये पुन्हा सांगतो. रिमोट इंटेरियर अँगल थेरम एक प्रूफ बघितली, पुन्हा आयसोसेलेस ट्रायंगलच्या दोन बघितल्या, आणि
आत्ताची अनइक्वॅलिटी बघितली ती तीनच प्रूफ आपण या 2 आणि 1 3 आणि 4 प्रूफ बघितले, अजून एक प्रूफ घेणार आहे शेवटची. बाकी फक्त एवढ्या प्रॉपर्ट्या लक्षात ठेवायच्या, काय त्याचं म्हणतोय त्याचा कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. ओके. याच्यानंतर अजून एक थेरम आहे जो की 6 स्टँडर्डला तुम्ही प्रॉपर्टी म्हणून यूज केलेला आहे, आपण तो बघू मग थांबू. आणि मग एक्झरसाइज याच्यावर आहे, ती खूप मोठा पार्ट आहे, तो नेक्स्ट पिरियड मध्ये घेऊ. या याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट किती थेरम होईल ते नीट बघा. ओके. लास्ट थेरम बघू जो की 6 स्टँडर्डला आपण प्रॉपर्टी म्हणून अभ्यासलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. त्रिकोणामध्ये कोणत्याही 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते लागते. एनी ट्रायंगल तरच ट्रायंगल काढता येतो. तुम्ही काढून बघा, 2 बाजूची बेरीज जर लहान असेल तर ट्रायंगलच काढता येणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे AB इक्वल टू 6 सेंटीमीटर, करेक्ट. BC इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड AC इक्वल टू 8 सेंटीमीटर. बघा कोणत्या 2 बाजूची बेरीज तिसऱ्यापेक्षा जास्त, या दोघांची बेरीज तिच्यापेक्षा जास्त आहे, ह्या दोघीची बेरीज तिच्यापेक्षा जास्त आहे, ह्या दोघांची बेरीज तिच्यापेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला एक्झॅक्टली मग तुम्ही ट्रायंगल काढू शकता, या 3 बाजूचा काढता येईल. पण तुम्हाला सांगितलं AB इक्वल टू तुम्हाला दिलं 5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. BC दिली तुम्हाला 3 सेंटीमीटर आणि AC दिली तुम्हाला 7.5 सेंटीमीटर. तर याचा ट्रायंगल काढता येत नाही, कारण का या 2 बाजूची बेरीज हिच्यापेक्षा काय येईल, कमी येईल, 7 ची येईल आणि एकटा 7 पॉईंट. तुम्ही याचा ट्रायंगल काढायचा प्रयत्न करा, येणार नाही. कन्स्ट्रक्शन करून बघा, कोणत्याही ह्या दोघीची हिच्यापेक्षा जास्त, पण इथं कोणत्याही आली पाहिजे लक्षात घ्या, दोघांची नीच्या. पण इथं AB प्लस BC इज लेस दॅन AC होईल. याची AB प्लस BC इज ग्रेटर दॅन, इथं होतो AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC, किंवा BC प्लस AC इज ग्रेटर दॅन AB, किंवा AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC. इथं पडतो, इथं तो नियम सगळ्याला लागू पडत नाही. म्हणून ह्या अशा 3 बाजूचा ट्रायंगल काढणं शक्य होणार नाही, लक्षात घ्या. तोच थेरम आहे इथं, तो प्रूव्ह करायचा आहे. फक्त आपल्याला लक्षात घ्या काय की सम ऑफ कोणत्याही 2 बाजूची, इट इज युनिव्हर्सल ट्रूथ, कधीच काढता येणार, लक्षात घ्या. म्हणून स्टेटमेंट महत्वाचं आहे की सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड गिवन. मी तर लगेच डॉटेड लाईन दाखवली, ते कन्स्ट्रक्शन आहे. गिवन ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. कोणता एक त्रिकोण आहे, विशिष्ट प्रकारचा त्रिकोण आहे. टू प्रूव्ह AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC, किंवा AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC, किंवा BC प्लस AC इज ग्रेटर दॅन AB. कोणताही कंडिशन दाखवते, त्यातली एक कंडिशन दाखवणार तर आपण बाकीच्या सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणणार. मग कन्स्ट्रक्शन काय केलंय, प्रोड्यूस इन्क्रीज प्रोड्यूस काय मग प्रोड्यूस BA seed BA and take point D on it such that, कसा घ्या म्हणतो, such that AC equal to ED, जेवढा AC चा अंतर इक्वल टू ED and join CD. कन्स्ट्रक्शन काय केलंय, मी BA प्रोड्यूस केली, वाढवली, पुढं लक्षात घ्या प्रोड्यूस केली आणि त्याच्यावर D बिंदू असा घेतला, कसा की जितकं AC चा अंतर आहे तेवढंच कशाचं पाहिजे आहे ED चं, आणि मग CD जोडली. हा ट्रायंगल नीट आकृती काढा, बरेच जण चौकोन काढतात, ती सरळ स्ट्रेट लाईन आहे, लक्षात घ्या. BD टेक्स्ट बुक बघत चला, सरळ लाईन आहे ती. बरेच जण क्वाड्रिलेटर त्या कशी जोडते, तसं जमणार नाही, स्ट्रेट लाईन आहे, लक्षात घ्या. प्रोड्यूस करते, लाईनच प्रोड्यूस केली. प्रूफ फार सिंपल आहे, बघू आपण. प्रूफ एक्झाम मध्ये येऊ शकते, पण ह्या वर्षीची एक्झाम तुम्हाला खूप सिंपल असणार आहे, म्हणून जास्तीत जास्त मी बाकीचे थेरम टाळलेले आहेत. ते कन्सेप्ट फक्त नीट लक्षात ठेवा, ते बिनकामाचे निश्चित कामाचे, तेवढं लक्षात घ्या. म्हणून सोडलं काहीच नाही. ओके.
इन ट्रायंगल एसीडी प्रूफ इन ट्रायंगल एसीडी मी म्हटलं होतं तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगलचा थेरम मागच्या प्रॉब्लेम मध्ये कामाला आला. आता इथं वेळोवेळी मी 1000 ते 2000 वेळा शाळा ट्युशन परीक्षा इतक्या 10 स्टँडर्डचं पुढं तर किती मला माहिती त्याचा किती उपयुक्त आहे. पण आत्ताच बघा दुसरी वेळ लागला आपण आयसोसेलेस ट्रायंगल थेरम घ्यायलो तर दुसरं माग मधल्या सुद्धा थेरम मध्ये होता पण ते आपण थेरम घेतलेले नाहीत. आता तिथे सुद्धा आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचा यूज आहे. म्हणून आता तोच का इन ट्रायंगल एसीडी एडी इक्वल टू एसी आला आयसोसेलेस ट्रायंगल एडी इक्वल टू एसी बाय कंस्ट्रक्शन. कोणता ट्रायंगल आहे तिथं लक्ष पाहिजे. एसीडी म्हणजे एसीडीच बघितलं पाहिजे सगळं कॉन्सन्ट्रेशन तिथं पाहिजे. नाही तर बघायचं आहे म्हणून व्हिडिओ बघत बसते तिकडे आणि झाला की झाला बघितलं. फार जर वाटलं तर लाईक करून टाकायचं प्रियम सर बघितलं तुम्हाला लाईक नाही केलं तरी चालेल फक्त बघत चला. एडी इक्वल टू आता बघा इन ट्रायंगल एसीडी ही बाजू आणि ही बाजू एकरूप करून या बाजू सोबतचा हा कोन आणि हा कोन एकरूप होईल. therefore angle ACD is equal to angle ADC कारण कार्याचं आयसोसेलेस ट्रायंगल किंवा angle opposite to congruent sides लक्षात ACD. आता मला सांगा आता सारखं हा कोन आणि हा कोन याच्यात जर हा ऍड केला हा ना एकरूप आहे. मी सांगितलं हा x असेल तर हा x आहे आणि हा y जर ऍड केला तर हा x + y होईल. किंवा हा 40 असेल तर हा सुद्धा किती आहे 40 आणि हा किती का असेल जर ऍड केला नक्कीच हा कोन याच्यापेक्षा काय होईल मोठं. आता इक्वल आहे पण हा ऍड केल्यानंतर ह्याचं माप नक्कीच मोठं होईल. मग काय होईल अँगल ACB प्लस अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल ADC होईल का नाही बघा. मी ACB प्लस ACD याच्यात ऍड केल्यानंतर आता मात्र इक्वॅलिटीचं काय होईल अनइक्वॅलिटी होईल. लक्षात घ्या इनइक्वॅलिटी होईल त्यांची करेक्ट असमानता होईल कारण की हा ऍड झाला याच्यात. तराजूच्या मापामध्ये बघता दोन्ही समान असतात पण इकडले एखाद्या पार्ट जर थोडं जास्त टाकले की अनइक्वॅलिटी होती त्यांची. तसंच इथं हा ऍड केला म्हणजेच याच्यापेक्षा हा पूर्ण कोन मोठा झाला. या पूर्ण कोनाचं नाव आपल्याला काय म्हणता येईल ACB प्लस ACD म्हणजेच कोणता झाला BCD दॅट इज म्हणजे अँगल BCD इज ग्रेटर दॅन अँगल ADC. Therefore in triangle BCD आता मोठा ट्रायंगल बघा BCD मध्ये कोणता BCD मोठा ट्रायंगल बघा BCD मध्ये हा कोन मोठा आहे कोणता BCD हा याच्यापेक्षा ग्रेटर आहे म्हणजे याच्या समोरची बाजू सुद्धा मोठी होईल. जर एखाद्या ट्रायंगलचा एक कोन मोठा असेल तर मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते. आता थेरम बघितला therefore BD is greater than कोणापेक्षा BC therefore BD is greater than BC थेरम लिहायचा हे कारण लिहिले चला की साइड अपोजिट टू रिझन लिहिल्या साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. पुन्हा मी रीड करतो इथं लक्षात नाही आलं तर रिझन काय झालं साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. जर एखाद्या त्रिकोणाची एखादी साइड मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा. शॉर्टकट रिझन घ्यायचं साइड अपोजिट टू जसं इथे लिहिलंय अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड इथं साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल ही कोणाच्या मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते. मोठ्या कोनासमोरील मोठी बाजू हा थेरम दिलाय BD इज ग्रेटर दॅन BC. ओके आता BD ही BC पेक्षा ह्या BC पेक्षा मोठी जाईल. कोणत्या ट्रायंगलचा विचार केला आपण इन BCD. आता BD ची फोड करता येईल मला AB प्लस बघा शेवटचं उत्तर AB प्लस इथे येतो AB प्लस BD ला फोड करायला मी BD ला असलेले AB प्लस AD इज ग्रेटर दॅन BC. ह्या BD तुकड्याची फोड केली पण AD म्हणजेच कोण AD म्हणजेच कोण कन्स्ट्रक्शन बघा AD म्हणजेच EC
मग ए बी प्लस ए बीच्या मध्ये कोण लिहिलं ए सी इज ग्रेटर दॅन बी सी. कन्स्ट्रक्शन मध्ये एडी आणि एसी सारखी लक्षात घ्यायची सारखी. हेच प्रूफ करायचं बघा. आपलं पहिलं प्रूफ काय ए बी प्लस ए सी. ए बी प्लस ए सी इज ग्रेटर दॅन बी सी. Similarly, we can prove that दिलं तर खूपच चांगले. टू ऍड एकच प्रूफ द्यायची ह्या दोन्हीच्या आपण सिमिलरली म्हणून घेऊ शकतो. खूप सिंपल प्रूफ आहे, थोडंसं तर्क लावणारी. किती प्रॉपर्टीचा यूज झाला बघा. एक आयसोसेलेस ट्रायंगल प्रॉपर्टीचा यूज झाला. नंतर साइड ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर याचा यूज झाला. आत्ताच ह्या प्रॉपर्टी ह्या चॅप्टर मधल्या प्रॉपर्टीचा आपण यूज कसा करायला ते लक्षात आला असेल. इथं थेरम संपलेत. याच्यावर एक्सरसाइज खूप मोठी आपण नेक्स्ट पिरियड मध्ये घेऊ. आणि मग जसं कॉन्ग्रुअन्स ऑफ टू ट्रायंगल तसं सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल सुद्धा आपल्याला बघायचं 3.5 मध्ये बघूत आपण. थेरम संपलेत ह्या चॅप्टर मध्ये. थेरम संपलेत. किती थेरम बघितले मी थोडंसं रिकॅप घेतो. त्याच प्रॉपर्ट्या तुम्ही लक्षात ठेवायच्या, विसरायच्या नाही. खूप महत्त्वाचे. ह्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं थोडक्यात रिमोट इंटिरियर अँगल थेरम बघितला. दुसरा एक्सटिरियर अँगल थेरम बघितला. नंबर 3 आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघितला. 4 याचा कॉन्व्हर्स बघितला. 5 नंबरला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल टेस्ट वेगळ्या. त्याच्यानंतर बघितला 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम बघितला. 7 नंबरला आपण हायपोटेन्यूज परपेंडिक्युलर डाउन टू हायपोटेन्यूज थेरम बघितला. ओके. 8 नंबरला आपण अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम बघितला. आणि 9 नंबरला त्याचा कॉन्व्हर्स बघितला. 10 नंबरला अँगल बायसेक्टर थेरम बघितला. 11 नंबरला त्याचा कॉन्व्हर्स बघितला. 12 नंबरची प्रॉपर्टी अनइक्वालिटी मध्ये बघितली की मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा अँगल साइड ऑपोजिट टू ग्रेटर साइड ग्रेटर त्याचा कॉन्व्हर्स बघितला. आणि आता 14 नंबरचा हा बघितला. एकंदरीत ह्या चॅप्टर मध्ये आपण टोटल 14 प्रॉपर्ट्या बघितल्या. आणि 1:2 रेशो तिथं झालेली आहे तुम्हाला प्रॉपर्टी. ती मीडियन सेंट्रॉइडची बघितली. ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या कामाला येणार आहेत. यातले 1-2 थेरम एक्झामला येऊ शकतात. आज जे घेतले थेरम ते मला होमवर्क म्हणून टाकायचे आहेत. मी जे प्रूफ घेतल्यात फक्त 2च प्रूफ घेतलेत मी आज. करेक्ट. याच्या अगोदरच्या थेरमची ही 2च घेतल्यात. त्याच 2 करा. आयसोसेलेस ट्रायंगलचे 2 दाग टाका. 2-2 4 मला करून टाकायला तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. त्याच्यावरची एक्सरसाइज मी नेक्स्ट पिरियडला घेईन. ओके. थँक्यू. दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा.